बहुमत मिळाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा महापौर हा भाजपाचाच होणार हे स्पष्ट झालंय। मात्र महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। राज्यातील 29 महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई येथील परिषद सभागृह येथे होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान झालं होतं, तर शुक्रवारी निकाल जाहीर झाला। या निवडणुकीत भाजपानं 128 पैकी 84 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं। मात्र महापौर पदाचं आरक्षण अद्याप जाहीर झालं नसल्यानं शहरात उत्सुकता होती। राज्य सरकारच्या नगर विकास विभागानं सप्टेंबर 2025 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आजपर्यंतच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या संपूर्ण तपशील 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या माहिती आणि आरक्षणाचा कालावधी मागवला होता। त्यानुसार महापालिकेनं 2001 पासूनचा सविस्तर आरक्षणाचा इतिहास शासनाकडे सादर केलाय। आतापर्यंत पिंपरी चिंचवड महापौर पदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आणि अनुसूचित जमाती एसटी या प्रवर्गांना संधी मिळणार आहे। त्यामुळे आता केवळ अनुसूचित जातीचं एससीचं आरक्षण शिल्लक राहिलं असून यावेळी महापौर पद एससी प्रवर्गासाठी आरक्षित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आतापर्यंत महापौर पदी विराजमान झालेल्या नगरसेवकांमध्ये मंगला कदम, डॉक्टर वैशाली खोडेकर, अपर्णा डोके, योगेश बहल, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे, नितीन काजे, राहुल जाधव आणि उषा ढोरे यांचा समावेश आहे। महापौर पदाचं आरक्षण राज्याच्या नगर विकास विभागामार्फत जाहीर केलं जातं। त्यामुळे गुरुवार दिनांक 22 रोजी होणाऱ्या या सोडतीकडे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।